नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। एखाद्या व्यक्तीच्या वाईट कृतीमुळे 49 दिवस लागले, म्हणून 49 दिवस झाले म्हणून आपण काहीतरी चुकीचं कृत्य करू हे कदाचित माझ्याही मनाला पटलेलं नाही। कारण त्याच वेळी नेमकी एक घटना घडणार होती आणि तुमचा व्हिडिओ समोर आला। काल मी सांगत असताना सांगितलं होतं, ठरलं होतं त्या सुद्धा कृतीचा टाइम रात्री सगळं ठरलेलं होतं। रात्री म्हणजे दुपार 3 वाजता काय करायचं होतं हे राहुल दादाचं आमचं सगळ्याचं नियोजित होतं। फक्त आम्हाला 2 त्या कृतीची अपेक्षा होती। इथला व्हिडिओ तिथं आला, संबंधित व्यक्तीचा बोलण्याचा, आणि समोरची व्यक्ती म्हणे अरे थोडा तरी थांबायचं, अर्धा 1 तास। काय असतं माहिती का, कधी कधी एखाद्या आपल्या कृतीमुळे जे घडायचं कदाचित ते बिघडत बी असतं। काहीतरी चांगलं व्हायचं असेल तर थोडासा वेळ जाऊ द्यावा लागतो। तुम्हाला फक्त 2च तास जाऊ द्यायची होती। त्या कृतीचं सगळं ठरलं होतं नियोजित। आज आम्हाला माहिती दिशा काय द्यायची होती, कारण आज आलेल्या संख्येवर काय काय करायचं होतं आम्ही सगळं ते नियोजन लावलेलं होतं। सकाळी 11 पर्यंत आम्ही थांबलो। 11च्या नंतर एका विशिष्ट दिशेने आम्हाला जावं लागलं, आम्ही गेलो। संबंधित व्यक्तीला सगळं त्या विषयाच्या तयारी झालेली होती आणि तो व्हिडिओ आला आणि बॅरिकेड्स लागले। कसं असतं हे ना, हे डोळे यांचे सगळे याच्या पटापटा व्हिडिओ तिकडे जातात। पण आता तुम्हाला पुढचं सांगतो, तुमची ती करण्यासाठी आता काय अडचण नाही। सॉरी, मी मित्राचं काय असतं करणे सर, भावनिक व्हायचं, भावनिक होताना आपण ठाम राहिलं पाहिजे। आपल्याला सर्वांना आनंद साजरा करायचे की नाही? करायचे की नाही? मग त्या आनंदाच्या याच्यावर रात्री 7-7:30 ला काही गोष्टी घडणार आहेत। आता तरी माझं असं मत आहे, कुणीही तिथून निरोप येईपर्यंत मैदान सोडत नाही। मग 7:30 पर्यंत त्याच्यानंतर 8:30चा वेळ येते। बरोबर आहे की नाही? कदाचित एखाद्या अनेक किल्ल्यांचं नाव रामगिरी आहे, प्रतापगड आहे, आता काय ते आहे। राहुल दादांनी काही गोष्टी सांगितल्या ते पण आहे नियोजन डोक्यात। परंतु कसं असतं, टप्प्याटप्प्याने पुढे जायचं। आजचा दिवस फार महत्त्वाचा आपल्यासाठी, कारण आपल्यासाठी आपल्या पालकांनी भूमिका घेतलेली हे पहिलं लक्षात घ्या। त्यांच्या भूमिकेला अनुसरून आपल्याला फक्त काय करायचं, तिथं बसायचं होतं। आज काय असतं, आपला पालक इतका संवेदनशील आहे की त्या माणसाला शिक्षकांना, हे बघा, जेव्हा आक्रमक व्हायचं ना तेव्हा कुणाच्या घरावर गेलेले 2021 तुम्हाला तर माहिती आहे, जातो मग थांबतच नाही आपण। परंतु भूमिका त्या माणसाची ठरलेली असताना, काल सांगितलेलं असताना फक्त आपल्याला काय करायचं, आज बसायचं होतं। आपली ती दुपारची एक कृती, त्या एका कृतीमुळे पुन्हा 7:30 वाजल्या। कुणीतरी येतं 49 दिवस झाले म्हणतं, भूमिका डोक्यात घेतो, ठीक आहे ना, उन्हात तुम्ही तापता, आम्ही पण उन्हातच बसतो, इथं कोणी सावलीत नाही। परंतु तुम्ही लय दिवस उन्हात बसू नये ही पण भूमिका आहे। याच्या अगोदर 68 दिवस बसलो की ना आपण, मला वाटतं 10 जानेवारी 2020 ला आंदोलन चालू केलं होतं, 21 ला, बरोबर ना? मग ते 12 फेब्रुवारी 15-16 गेले चाललं ना, 29 ऑक्टोबरला सुरू केलं होतं, त्याचा 57 दिवस चाललं होता। भूमिका घ्या, परंतु त्याच्यात आपलं काहीतरी बिघडत असं करू नका। वेळ कमी आहे, मला माहिती आहे वेळ कमी आहे, म्हणून तर आपण संख्येने जमायला लागलो ना। आणि ही जी आज संख्या आलेली आहे ही खूप आनंदाने घरी जाणार आहे, हे बी मी सांगतो तुम्हाला। विकृत एखाद्या मानसिकतेनं आपला कागद लपून ठेवला तो सापडत थोडा वेळ जातो, कारण कुठं ठेवला हे विसरते ना। कदाचित त्याला सवय असते 8:30 ला बसायची, मग दुसऱ्या दिवशी बरोबर आहे की नाही? कागद सापडत ही सगळी प्रक्रिया ठरलेली आहे। पालकांनी आपल्या भूमिका घेतलेली आहे, आपल्याला फक्त त्याला पाठबळ देण्यासाठी बसत आहे की नाही? जर
तर त्याला आनंदाशी काही घेण देणे असं लक्षात घ्या. आपल्याला इथं बसायचं आणि फार आनंदाने उद्या घरी जायचं, बरोबर आहे. येईल तरी आकाशाने आमचा निवासला झोपायचा काय काय झोपू आपण इकडंच. एकदा ही कृती अशी नको की आता 7:30चा बी टाइम मुकायला नको. माझी विनंती, नाकी 9 यायला लागले आमच्या बी तिकडे थांबून. आम्ही काय तिकडे काय येशी थांबलो का कामासाठी, कारण आता लय दिवस थांबण्याची मानसिकता नाही. कदाचित 14 तारखेला सकाळी 10 वाजता आदर्श आदर्शाचं लागणार आपल्याकडं आहे. त्याच्यामुळे उद्याच आपलं भवितव्य ठरलेलं आहे आणि या भवितव्यासोबत कुठेतरी चुकीचं काहीतरी कुणी करू नये. आपल्यात येऊन कुणीतरी सांगेल आपण ते ऐकू नका, विनंती आहे माझी. फार कष्टाने 49 दिवसापर्यंत आपण आलो. काम कुठंच नव्हतं जेव्हा आंदोलन सुरू केलं तेव्हा. साधा कागदही तयार नव्हता, पण 2-3 महिन्यापासून वरील चालू होतं की झालंच आहे, होणारच आहे. गाफील ठेवले गेलं आपल्याला काही लोकांकडून आणि ती लोक काही लोकांची भक्त होती. आरोप आहे माझा की एवढे दिवस खरंच लागलीच नसती. असो, फक्त एक विनंती आहे, जोपर्यंत तिकडून निरोप येत नाही आम्ही संबंधित ठिकाणी आहोतच. आणि जी भूमिका राहुल कांबळे इथून व्यक्त करतील ती भूमिकाच शिक्षक समन्वय संघाच्या अधिकृत राहणार. कारण मला तुमच्या कोणाची जीवनाशी घ्यायचं नाही. काही जर चुकीचे गुन्हे दाखल झाले तर आचारसंहिता लागल्यावर एखादी जामीन होणार नाही, नोकऱ्या जातील. एवढं लक्षात ठेवा. आणि आम्हाला नोकऱ्या घालायचं नाही. याच्यापूर्वी 2 टप्पे घेतले, कुणावर गुन्हा दाखल झालाय होऊ पण दिला नाही. एका घरावर बी गेलो आपण शासकीय बंगल्यावर, पण गुन्हा दाखल झाला नाही दिला. सगळं नियोजित केलं होतं. काहीतरी नियोजन असलं पाहिजे. होईल कुणीतरी येईल आणि जाईल, ही भूमिका ठेवू नका. फार मोठा आनंद आपण उद्या साजरा करू, पण त्याची पायाभरणी आज आपल्याला करायची आहे. त्याच्यासाठी मैदान सोडू नका, एवढी विनंती. मैदान आज सुटलं तुम्ही की बस तुम्ही म्हणणार के.पी. पाटील बोलले आज काहीतरी होणार, मग आपण जाऊन आलो तरी चालतं. फसले तुम्ही. याच्यापूर्वी मी तुम्ही म्हणता शुक्रवारी तुम्ही आलात, त्या फाईलवर शनिवारी सही झालेली बघा, पण फाईल कुठे आणखी सही कुठं ठेवली हे सापडत नाही. त्याच्यापूर्वी म्हणलं होतं फाईल गायब होते, लपवली पण जाते. एक 25 दिवसापूर्वी विदूषक एक मंत्रालयात आला, गाणं भरले, फाईल थांबली गेली. अनेक आपल्याला निरोधक असतात. प्रसिद्धीच्या नादामध्ये आपण आपला प्रश्न विसरून जात असतो. कुठेतरी 2 मिनिटाचा फोटो टाकतो आणि लगेच टाकतो. याच्यामुळे होतं का की त्या सकाळी 11-12ला काढलेला फोटो जर पॉझिटिव्हली गेला की त्या विदूषक पुन्हा जागा होता. अरे असं आहे का, पुन्हा फोन लावतो तो, थांबवा, हा जरा जास्त पुढे करतो. पुन्हा गेले 2 दिवस निस्तारायला पुन्हा. प्रसिद्धी फार विचित्र आहे. प्रसिद्धी भरती ओटी सारखी असते. आपल्या प्रसिद्धीसाठी आपला शिक्षक समन्वय संघ कधीही काम करत नाहीये. आपल्या सगळ्यांचा मैदानावर बसलेल्या शिक्षकांच्या कुटुंबाचा विचार करून शिक्षक समन्वय संघ भूमिका घेत असतो. आणि आता फार जास्तीत जास्त 48 तास आपल्याला कळ सोसायची. आपल्या पालकांनी अशी भूमिका घेतली आहे की ती भूमिका आतापर्यंतच्या इतिहासात कुणीच घेतलेली नाही, कधीच घेतलेली नाहीये. आपला पालक जर आपल्याला योग्य दिशेने नेत असेल तर आपली दिशा चुकता कामा नये. मी दादाला म्हणलो काय घडतंय, चुकलं. तुमचा संयमाचा बाण टिकला, मला म्हणणे त्या सगळ्या गोष्टीला मी आदर करतो. आमचा त्योच आक्रमकतेचा बाण असतो, पण कुठं कधी केव्हा किती प्रमाणात हे सगळं ठरलेलं असतं. 3-3.5ला ते पण करायचं ठरलेलं होतं, कारण ती गोष्ट घडून गेली असेल विषय. आता ती गोष्ट 7:30ला गेली. त्याच्यामुळं विनंती आहे. आणि 7:30ला तुम्हाला सुद्धा अनेक टीव्ही चॅनलवर गोष्टी दिसतील, अनेक ठिकाणी दिसतील. आणि ती कृती तुमच्यासाठी आपल्या पालकांनी घेतलेली आहे, लक्षात घ्या. जिद्दी माणूस आहे, मला करायचं या बांधवांच्या जीवनात आनंद द्यायचा आहे. ही भूमिका घेऊन जर आपला पालक तो खंदील घेऊन व्यवस्थित दिशेने जात असेल तर आपण आंधळेहून ते आंधळाच्या हातात खंदील घेऊन इथं कोणीतरी आंधळा येईल, त्याच्या हातात खंदील येईल माहीत, आणि तो काहीतरी बोलेल, तुम्ही खड्ड्यात जाल. चुकीचं असं कृत्य करू नका बाबांनो. हे उभा करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. मोडायला फक्त एक शब्द, एक प्रति फक्त लागतात. सगळं व्यवस्थितरित्या सगळं झालेलं आहे.
पण आपल्याला आज जर मैदान सोडायचं नाही. तुम्ही म्हणता मैदान सोडलं तरी मग ते 7:30 होणार चूक. कारण ती कृतीच इथवर आवडून नाही. इथलं सगळं चित्रण होणार आहे. हे सगळं दाखवले जाणार आहे. हे बघा, हे उठत नाहीत, काय करायचं. अनेक बांधव गेटकडे निघलेत बॅगा घेऊन. आता जाऊ दे, त्यांना 9 वेळ झाला ते दवाखान्यात चाललेत. आपण त्यांचे भाष्य करायचं पण नाही. पण आपल्याला उद्या जास्त दिवस बसून मुळव्यात होऊ द्यायचा नाहीये. आजचं शेवटचं किती वाजेपर्यंत याची भूमिका दादांकडे सांगितलं जाईल. राहून व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला सांगेल कुठं काय किती प्रमाणात कसं करायचं ते. परंतु सांगत असताना आणि त्यांच्या बोलण्याकडे शब्दावर लक्ष ठेवा. तुम्हाला योग्य वेळी सगळे मेसेज पुरवले जातील आणि तो मेसेज तिथून इथे येऊन मी इथं येईपर्यंत तुम्हाला सगळं कळेल. इथपर्यंत सगळी व्यवस्था आहेत. थोडा संयम राखा. आपल्या कधी कधी आपली शांतता जितकी पाहिजे की सर्व तरफ भडकी भरली पाहिजे. बरोबर आहे. दुपारची कृती केली त्याबद्दल माझा काही आक्षेप नाहीच आहे. तो संयमाचा भाग होता आणि त्या गोष्टी त्यांना सांगितले. साहेब, मर्यादा असते. कुठेतरी एका विशिष्ट मर्यादेला माणूस जाऊन भूमिका घेत असतो. ती भूमिका घेतली, बांधवांचं काही चुकलेलं नाही. त्यांनी काही गोष्टी मान्य केल्या आणि पुन्हा ते त्या गोष्टीला तयार झाले. आपल्या पालकाने घेतलेल्या भूमिकेपासून उद्या दुपारी घडलेल्या भूमिकेपासून जर ते परावून व्हायला लागले दुःख इथं होतं. कारण तुम्ही आम्ही पासून काही होणार नाही. भूमिका त्यांनाच घ्यावी लागणार होती. त्यांनी जर भूमिका नसती घेतली तर मग आपल्याला काय घ्यायची, आपल्याला घ्यायचीच होती. त्यांना साथ देण्यासाठी आपल्याला मैदान सोडायचं नाही. त्यानंतर हा माईक बंद होईल. मैदान सोडू नका, माझे हात जोडून विनंती आहे. नाही तर पुन्हा पश्चाताप केल्याशिवाय आयुष्यात पर्याय राहणार नाही. आजचा दिवस हा आपल्या आर पारच्या लढायचा, एवढं लक्षात ठेवा. फक्त शांतपणे, अगदी शांतपणे बसायचं आणि तेव्हा कुठं कधी कोणत्या गडावर जेवायला जायचंय हे सुद्धा राहून दादा तुम्हाला योग्य वेळी सांगणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. गडावर जेवायला जायची वेळच येऊ नये अशी आपल्या पालकाची भूमिका आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही. उद्या अनेक आणि आज रात्री अनेक गोष्टी घडणार आहेत. या गोष्टीच्या इतिहासाचे साक्षीदार अनेकांना व्हायचंय. परंतु त्याच्यासाठी काम नाही, एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद. धन्यवाद पाटील सर. एक नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.